कमिटीमधले मेंबर आहेत नवनिर्वाचित. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे. हे पोलीस अधिकारी जे आपल्यासाठी मदत करण्यासाठी आलेले आहेत पालकांसाठी. जय महाराष्ट्र. यांचं कसं आहे माहिती आहे का, यांनी फक्त शिक्षणाचा धंदा करून ठेवलेला आहे शाळेनं. मुलांची प्रोग्रेस काय आहे यासाठी स्कूलचा कुठल्याही पॅरेंट्सला फोन जात नाही. फक्त आणि फक्त फीसाठी या शाळेचे फोन येतात पॅरेंट्सना. आणि मुलांचे एवढे 10-10 हजाराची स्टेशनरी हे घ्यायला लावतात. त्यानंतर यांचं ते स्टेशनरीची किंमत मार्केटला कमी आहे ना. हां, त्या स्टेशनरीची कम्पेअर टू मार्केट प्राईस किंमत खूप कमी आहे. म्हणजे इथं जो रेट लावतात त्याच्या 1/3 प्राईजमध्ये बाकीची स्टेशनरी बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असते. शाळेचं बिल मिळतं का? ऐकूया ना. मी एक सांगतो, बाहेर सॉक्स लहान मुलांचे 20 रुपये 30 रुपयाला मिळतात. ही स्कूल 105 रुपये चार्ज करते सॉक्स घेण्यासाठी. ऐकून घ्या ना. आता जे तुम्ही म्हणला ते बाहेरचं किंमत कमी आहे आणि इथं जास्त आहे. ते शाळेचं बिल येतं का? कुठल्या एजन्सीचं बिल येतं तुम्हाला? शाळेचं बिल येतं इथं. शाळेचं GST बिल असतं? हो, GST बिल नसते. शाळा GST बिल दिलं पाहिजे त्यांनी. नाही, GST बिल नाही देत. आत्तापर्यंत प्रशासनाने शाळेने GST बुडवला आहे सगळा 100%. महाराष्ट्र शासनाचा. 100%. महाराष्ट्र शासनाने लक्ष घातलं पाहिजे त्यामध्ये. GST अधिकाऱ्यांनी सुद्धा. बरोबर. जेवढं फी घेते तेवढं GST भरला का बुकला पण GST लागतो ॲक्च्युली. आणि दुसरं एक, शाळे शिक्षण विभागाला महाराष्ट्र शासनाच्या आमचं पालकांतर्फे एवढं आवाहन आहे की या शाळेचं CBSEचे जे बायलॉज आहेत ते इथं फॉलो करत नाहीत ती लोक. ओके. CBSEच्या बायलॉजप्रमाणे एका क्लासरूममध्ये मुलांची संख्या ही 40 पाहिजे. या ठिकाणी एका स्टँडर्डच्या 7-7, 8-8 डिव्हिजन करून सुद्धा यांनी एका डिव्हिजनमध्ये 48 मुलं भरलेली आहेत. पण आज कोण गेले आता बोलण्यासाठी? आता आज बोलण्यासाठी आपल्या पालक संघाच्या वतीनं आपले 2 लोक आतमध्ये गेलेले आहेत. कमिटीमध्ये किती मेंबर आहेत? कमिटीमध्ये आपल्या 10 मेंबर आहेत सगळे मिळून. सर्वांची सहमती आहे त्याला? सर्वांची सहमती आहे त्यांना. सर्व बहुमतामध्ये ते मेंबर हे केले, निवडलेत आपण. हो. कुणाचा विरोध नाही त्याला? हो. अच्छा. सर्व आपण जो 1200 पॅरेंट्सच्या ग्रुप बनवला त्या ग्रुपच्या वतीनं आपण 10 लोक निवडलेले. ओके. काही जणांचं म्हणणं होतं बोटिंग झालं, बोटिंगमध्ये जास्त मतदान सगळ्यांना पडलं, सर्वांनी पाठिंबा दर्शवला त्या कमिटी मेंबरला, PTA मेंबरला. जुने PTA मेंबरनी काय केलं होतं? जुने PTA मेंबरनी शाळेच्या प्रशासनाशी संगनमत करून परस्पर सर्व निर्णय घेतले. जसं की सर्व पालकांच्या एक जवळचा विषय असतो म्हणजे फी वाढी संदर्भात कुठलीही पूर्वकल्पना न देता आणि नियमाप्रमाणे 6 महिने आधी शाळेनं त्या पद्धतीचं नोटीस त्यांनी लावलं पाहिजे नोटीस बोर्डवरती की आम्ही